मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे गोला तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. सतगुरुदेव की जय. बंदी छोड़ कबीर परमेश्वर जी की जय. बंदी छोड़ गरीबदास जी महाराज जी की जय. स्वामी रामदेवानंद जी गुरु महाराज जी की जय हो. गरीब नमो नमो सतपुरुष को नमस्कार गुरु के नहीं. सुर नर मुनि जन साधुआ संतों सर्वस्ती नहीं. सतगुरु साहेब संत सब डंडो तुम प्रणाम. आगे पीछे मध्य हुए तिनको जा कुर्बान. निराकार निर्विषम काल जाल भयभंजनम निर्लेपम निज निर्गुणम अकल अनुवेशुंडनम. सोहम सुरति समापतम सकल समाना निर्तल. उज्ज्वल हिरंबर हरदमम बेपरवा अथाह वार पार निमज्जतम. ग्रीव जो सुमर सिद्ध होई गणनायक गलता ना करो अनुग्रह सोई पारस पद परवाना. आदि गणेश मनाऊं गणनायक देवन देवा. चरण कमल लो लाऊं आदंत करूं सेवा. परम शक्ति संगीतम रिद्धि सिद्धि दाता सोई. अवगत गुण अतीतम सत्य पुरुष निर्मोही. जगदम्बा जगदीशम मंगल रूप मुरारी. तन मन अर्पों शीशम भक्ति मुक्ति भंडारी. सुर नर मुनि जन ध्यावे ब्रह्मा विष्णु महेशा. शेष शेष मुख गावे पूजे आदि गणेशा. इंद्र कुबेर सरीखा वरुण धर्म राय ध्यावे. समरथ जीवन जी कामन इच्छा फल पावे. 33 कोटि अधारा दावे शेष 88. उतरे बहुजल पारा कट है यम की फांसी. 33 कोटि अधारा दावे शेष 88. उतरे बहुजल पारा कट है यम की फांसी. करे जोरूं विनती करूं धरूं चरण पर शीश. गुरु जी राम देवानंद जी महाराज ने दियो नाम बख्शीश. कोटि कोटि सिजदा करूं कोटि कोटि प्रणाम. चरण कमल में राखियो मैं बंदी जाम गुलाम. कुत्ता हूँ गुरुदेव का रामपाल दास का नाम. गले प्रेम की जेवड़ी जा खेचो हाँ जाऊं. तो करो तो बावड़ू दूर दूर करो तो जाऊं. जो राखो त्यों ही रहूं जो देवो सो खाऊं. गुरु बड़े गोविंद से मन में देख विचारी. हरि सुमरे वो वार है गुरु सुमरे हो पार. गुरु गोविंद दोनों खड़े काके लागू पाए.
बलिहारी गुरु अपना, जिन गोविंद दियो मिलाय। गरीब सतवादी सब संत हैं, आप अपने दाम। आजज की अरदास है, सकल संत प्रणाम। गरीब साध साध सब नेक हैं, आप अपनी ठोरी। जो सतलोक ले जावेंगे, वो साधु कोई और। परमपिता परमात्मा, पूर्ण ब्रह्म, सर्व सृष्टीचे रचनाकार, कबीर देव, कबीर साहेब, बंदी छोड कबीर परमेश्वरजी हे आपल्या सगळ्यांचे पिता आहेत, आपल्या सगळ्यांचे जनक आहेत, पूर्ण असंख्य ब्रह्मांडांचे हे पालक आहेत. आणि पुण्यात्म्यांनो, आपण आपल्या पित्याला विसरून कुणा इतरांकडून ते सुख, ते आपले अधिकार मागत आहोत, जो कधी नाही देऊ शकत, जो पिता देऊ शकतो. पिता आपल्या मुलामुलींना आपली सर्व संपत्ती देतो, सहर्ष. पित्याला सोडून जर आपण कोणत्या नातेवाईकाकडून ही आस केली तर ते कधी नाही होऊ शकत. ठीक अशा प्रकारे आपण आपल्या पित्याला सोडून त्या परमपिता, सर्व शक्तिमान, सर्व सृष्टी रचनाकार कबीर परमेश्वराला सोडून आपण दुसऱ्या भगवानांकडून ती मागणी करत राहिलो, आम्हाला सुख दे भगवान, आम्हाला निरोगी कर भगवान, आपत्तींचे निवारण करा परमात्मा, हे कधी नाही करू शकत. एक समर्थ परमात्मा आहेत, ज्याचे आजपर्यंत आपल्याला ज्ञान नव्हते आणि ते इथे येऊन 120 वर्ष राहिले, आपला महिमा सांगून पण गेले आणि दाखवून पण गेले. परंतु आपण बालक आहोत. बालकाची बुद्धी बालकाप्रमाणेच असते. तो 1000 रुपयाच्या नोटेला पकडून फाडतो, खेळता खेळता तिला फाडून टाकतो, तिला कचऱ्यात टाकतो, अग्नीत टाकतो, कारण त्याला तिची किंमत माहिती नसते. आपल्याबरोबर असेच होत राहिले, कारण आपण अध्यात्मज्ञानाशी परिचित नाही होऊ शकलो. कारण की ज्या धर्मगुरूंना आपण आध्यात्मिक टीचर मानत होतो, अध्यापक मानत होतो, ते अध्यापक नव्हते. ते तर तुमच्या आमच्यासारख्याच ज्ञानाच्या स्तराचे व्यक्ती होते. त्यांना आपल्या धर्माच्या सद्ग्रंथांचे पण ज्ञान नव्हते. आणि ज्या कारणाने आपण परमात्म्याला ओळखण्यात आणि त्यापासून प्राप्त होणाऱ्या सुखाच्या प्राप्तीपासून वंचित राहिलो, असफल राहिलो, आता त्याच परमेश्वराने दया केली, इथे येऊन आपला भेद सांगून निघून गेले. त्यानंतर आपल्या प्रिय आत्म्यांना भेटले, जसे भगवान भेटतातच त्यांचे विधान आहे. वेदांमध्ये प्रमाण आहे की ते पूर्ण परमात्मा, सर्व सृष्टी रचनाकार, सगळ्यांचा पालक, वरच्या लोकात राहतो, सतलोकात, आणि तिथून सहशरीर चालत येतो. इथे नेक चांगल्या आत्म्यांना भेटतो, जे दृढ भक्त असतात. त्यांना आपला परिचय करून देतो, सचखंड सतलोकात घेऊन जातो, तिथून त्यांना परत सोडून देतो. परमात्म्याशी परिचित ते महान आत्मे, संत, त्या परमेश्वराच्या यथार्थ ज्ञानाचा प्रचार करत राहतात. परंतु त्यांची संख्या कमी असते आणि ते ज्ञान सत्य असते.
पूर्ण विश्व असत्य ज्ञानाने परिपूर्ण असते, ओतप्रोत असते, ज्या कारणाने आपण भगवानाला पण नाकारले, आपण आणि त्या महापुरुषांच्या अमृतवाणीचा पण स्वीकार नाही केला, ज्यांनी परमात्म्याला पाहिले व मिळवले होते. त्यातले कोण कोण आहेत? आदरणीय धरमदास साहेबजी, आदरणीय मलुकदास साहेबजी, आदरणीय नानक साहेबजी, आदरणीय दादू साहेबजी, आदरणीय गरीबदास साहेबजी, गाव छुड़ानी, जिल्हा झज्जर, हरियाणा वाले, आदरणीय घिसादास साहेबजी, गाव खेकडा, जिल्हा बागपूर, पहिले मेरठ होतं, आता बागपूर, उत्तर प्रदेश, आणि आदरणीय स्वामी रामानंदजी, काशीवाले. या महापुरुषांना परमात्मा भेटले. ते कबीर देव भेटले, ते कबीर साहेब भेटले, अल्लाहू अकबर भेटले, आणि त्यांना सचखंडाला घेऊन गेले, सतलोकाला घेऊन गेले, जिथे भगवान राहतो व जिथे आपण सगळे राहत होतो. आपण आपल्या चुकीमुळे या चुकीच्या स्थानावर येऊन पडलो, आणि जोपर्यंत आपण त्या स्थानावर नाही जाणार तोपर्यंत हा जीव सुखी नाही होऊ शकणार. त्या महापुरुषांना परमात्म्याने यासाठी परिचित केले की ते साक्ष देतील कलियुगात की आम्ही भगवान पाहिला आणि तो कुठे राहतो. जे त्या महापुरुषांनी ज्ञान दिले, परमात्मा कसा आहे, त्याचे नाव काय आहे, तो कुठे राहतो, त्याची प्राप्ती कशी होते, तो साकार आहे की निराकार आहे, स्वतः परमेश्वराने येऊन सांगितले. आणि ज्यांनी भगवानाला पाहिले, परमात्म्याला पाहिले, त्यांनी तेच सांगितले. आणि मग दासावर कृपा केली परमेश्वराने. आपल्याच सद्ग्रंथांना शोधले तर त्या सद्ग्रंथात तेच मिळाले जे भगवानांनी सांगितले होते. आणि परमात्म्याशी परिचित ज्या महापुरुषांची आता तुमच्यासमोर नावे सांगितली, यांनी पण तेच सांगितले होते. आणि जी साधना आपल्या सद्ग्रंथात लिहिली आहे, सगळ्यात पहिला प्रश्न हाच येतो मनात की भगवान कोणी पाहिला आहे. आता दासाने आपल्यासमोर ज्या महापुरुषांची शुभ नावे सांगितली, यांनी भगवानाला पाहिले आहे, यांनी भगवानाला प्राप्त केलं आहे. आणि भगवान कसा आहे? भगवान साकार आहे, मनुष्य सदृश्य आहे. हमरे ही उनिहार है हमरा सृजनहार. आपला भगवान आपल्यासारखाच उनिहार आहे, म्हणजे मनुष्य सदृश्यच आहे, पण त्याच्या सामर्थ्यामध्ये व जीवाच्या सामर्थ्यामध्ये दिवस रात्रीचे अंतर आहे. तो सर्व शक्तिमान आहे, सर्व सृष्टी रचनाकार आहे, सगळ्यांचा पालक आहे, परंतु आहे मनुष्यासारखाच. मग तिसरे येते की परमात्मा भेटतो कसा? जसे ज्ञान पण होईल, भगवान असा आहे, भगवान तिथे राहतो, परमात्मा हे सुख देतो. जोपर्यंत त्याचे समाधान नाही मिळाले, त्या स्थानाला मिळवण्याचा विधी प्रॉपर नाही मिळाला, तर हे ज्ञान पण व्यर्थ आहे. तर आता हे ज्ञान, ती साधना कोणती आहे ज्याने ते स्थान प्राप्त होईल, जे श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 62 मध्ये, गीताध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 4 मध्ये वर्णन केलेलं आहे की अर्जुन, तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा. गीता ज्ञानदाता आपल्यापेक्षा अन्य कोणत्या तरी समर्थ परमात्म्याला शरण जायला अर्जुनाला सांगत आहे. आणि त्याला शरण जाण्यानेच तू परम शांतीला आणि शाश्वत स्थानाला, शाश्वत स्थान मीन्स ज्याचा कधी नाश नाही होत, सतलोक, अविनाशी लोक, अमर लोकाला प्राप्त होशील. आणि गीता ज्ञानदाता आपल्याविषयी सांगतो. गीता अध्याय नंबर 2च्या श्लोक नंबर 12 मध्ये, गीता अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 5 व 9 मध्ये, गीताध्याय नंबर 10च्या श्लोक नंबर 2 मध्ये, की अर्जुन, तुझे व माझे खूप जन्म झाले आहेत, तू नाही जाणत, मी जाणतो. याने सिद्ध आहे की गीता ज्ञानदाता अविनाशी नाहीये, आणि याचे साधक पण मग अविनाशी स्थान नाही मिळवू शकत. गीता ज्ञानदाता 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात गीतेत म्हणतो की अर्जुन,
मज ब्रह्मचा केवळ ओम मंत्र आहे आणि याची जो साधना करतो शेवटच्या श्वासापर्यंत मरेपर्यंत तो या ओमने मिळणाऱ्या परमगतीला प्राप्त होतो. ओमने मिळणारी परमगती कोणती आहे? ब्रह्मलोक. ओम ब्रह्मचा मंत्र आहे. ओमच्या जपाने ब्रह्मलोक प्राप्त होतो. गीताध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 16 मध्ये स्पष्ट केलं आहे की ब्रह्मलोकात गेलेले प्राणी सुद्धा पुनरावर्तीमध्ये आहेत. ते पण या जन्म व मृत्यूच्या या चक्रात पडलेलेच असतात. गीताध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 4 मध्ये सांगितलंय की अर्जुन, तत्वदर्शी संताच्या प्राप्तीनंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध केला पाहिजे जिथे गेल्यावर साधक परतून कधी संसारात नाही येत. आणि ज्या परमेश्वराने सर्व ब्रह्मांडांची रचना केली आहे, ज्यामुळे संसार रूपी वृक्षाची प्रवृत्ती विस्ताराला प्राप्त झाली आहे, म्हणजे संसार रूपी वृक्षाचे 15व्या अध्यायात एक एक्झाम्पल आहे. फॉर एक्झाम्पल, उदाहरण स्वरूप सांगितलं आहे की हा सर्व संसार समजा उलटा लटकलेला संसार तुल्य आहे, वृक्ष तुल्य आहे. वरती मूळ पूर्ण परमात्मा परमक्षर ब्रह्म आहे, जो सगळ्यांचा पालन करता आहे. झाडाचा पालक मूळ असते आणि बाकी ज्या पण खोड, शाखा, फांद्या, पाने त्या मुळापासूनच आहार प्राप्त करतात, खुराक प्राप्त करतात. तर तो सगळ्यांचा पालक आहे. त्यानेच सर्व ब्रह्मांडांची रचना केली आहे. केवळ त्याचीच भक्ती करा. तर पुण्यात्म्यांनो, तुमचे सौभाग्य आहे, तुमचे नशीब वेगळे आहे. आणि ज्या पुण्यात्म्यांना हा मनुष्य जीव या कलियुगात मानव शरीर प्राप्त आहे, तर ते खूपच पुण्यकर्मी प्राणी आहेत मागच्या जन्मजन्मांतरांचे. कारण या समयी मानव शरीर प्राप्त करणे हे साधारण आत्म्याचे संस्कार नाहीत. आणि यापेक्षाही चांगले आत्मे ते आहेत जे सतलोक आश्रम बरवाला जिल्हा हिस्सारमध्ये येऊन दीक्षित होत आहेत. धन्य आहेत त्यांचे माता पिता ज्यांच्याकडून जन्म घेतला. इथे येण्याने तुमचा मोक्ष होईल, तुमच्या परिवाराचा मोक्ष होईल, तुमची सर्व संकटे दूर होतील. सर्व संकट कोणत्याही प्रकारचे असो, आर्थिक असू दे, शारीरिक असू दे, 3 तापांचे असू दे, भूत प्रेताची बाधा असू दे, हे तर परमात्मा पहिले करेल. त्यानंतर मग तुम्हाला याच्या पॅरलल ज्ञान पण दिले जाईल. कारण तुम्ही या सुखांना मिळवून परत विसरून न जावं भगवानाला. कारण हे सुख इथले अस्थायी, क्षणिक आहे, खोटे आहे. आणि या सुखाला मिळवून आपण मस्त होऊन जातो, जी आपली सर्वात मोठी चूक असते. यासाठी परमात्मा कबीर परमेश्वरजी सांगतात की सुख के माथे पत्थर पड़ो, जो नाम हृदय से जावे, बलिहारी उस दुख के, जो पल पल नाम रटावे. हे परमात्मा स्वतः सांगतात की तुम्ही अशी विनंती माझ्यासमोर करा, हे भगवान, असे सुख पण देऊ नका ज्याने तुमचा विसर होईल. खड्ड्यात जाऊ दे असे सुख जे भगवानापासून दूर करेल. असे दुःख द्या भगवान ज्याने तुमची आठवण कायम राहील. आज दास बघत आहे सतलोक आश्रम बरवालात 80% ते भक्त येत आहेत जे काळाने सतावलेले आहेत, कर्माने पीडित आहेत. तर पुण्यात्म्यांनो, घाबरू नका. समर्थाची शरण तुम्हाला प्राप्त झाली आहे आणि हे दुःख तुमच्यासाठी वरदान सिद्ध होईल. जर तुम्ही दुःखी नसता तर अशा प्रकारे इकडे कुठे राजनीतीत धक्के खात फिरत असता किंवा कुठेतरी बसून बकवास करत असता, पत्ते खेळत असता. हे दुःख तुमच्यासाठी वरदान आहे जे तुम्हाला परमात्म्याच्या चरणाशी घेऊन आले. रमता राम जपो रे प्राणी, अब तो सुन ले राम कहाणी. रमता राम म्हणजे सर्व व्यापक परमेश्वर असंख्य ब्रह्मांडांवर आहे, ओव्हरऑल कंट्रोलर आहे. उसका नाम जपो रे प्राणी,
अब तो सुन ले वो राम कहाणी. आता पुण्यात्म्यांनो, आधी तर तुम्हाला रामची डेफिनेशन सांगतो. डेफिनेशन ऑफ गॉड. परमात्म्याची कहाणी सांगतो. परमात्मा कोणाला म्हणतात? श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 16 व 17 मध्ये 3 पुरुष सांगितलेत. पुण्यात्म्यांनो, इथे तुम्हाला थोडंसं सतर्क करतो की बघा, आज माणूस किती इंटेलिजंट झालाय. छोटी छोटी मुलं इतक्या मोठ्या मोठ्या सब्जेक्ट्सना कंठस्थ करतात आणि सफल होऊन जातात. अशा प्रकारे तुम्ही विद्यार्थी आहात या अध्यात्म मार्गाचे. तर यात तुम्ही खूप लक्षपूर्वक आणि परमात्म्याच्या या सद्ग्रंथांना लक्षपूर्वक ऐकायचे आहे. आणि हे थोड्याच दिवसात तुम्हाला पाठ होतील, हे ज्या कारणाने तुम्ही विचलित नाही होणार. यासाठी तुम्हाला या कथा ऐकवल्या जातात. राहून राहून या सद्ग्रंथांचे ते श्लोक व अध्याय सांगितले जातात, जेणेकरून तुम्ही लक्षात ठेवाल आणि अजून कोणी विचारेल त्या भक्ताला सांगू शकाल. मग तो जाऊन त्याच्या जवळ ठेवलेल्या त्या पुस्तकांना बघेल की या भक्ताने जे श्लोक व मंत्र सांगितले आहेत ते बरोबर आहेत की चूक. जेव्हा तो त्याच्या सद्ग्रंथात बघेल तेव्हा पळत पळत तो सतलोक आश्रम बरवालामध्ये येईल. यासाठी दास तुम्हाला राहून राहून हा रेफरन्स आठवण करून देत आहे. आणि जेव्हा पूर्ण विश्वात हे यथार्थ ज्ञान पसरेल, मग तुम्हाला फक्त भगवानाची चर्चा ऐकवू. आता तर जोपर्यंत हे एक्झाम्पल उदाहरण नाही दिले जाणार, तर तुम्ही समजूच नाही शकणार की खरोखर कबीर इज गॉड. आपण आत्तापर्यंत तर त्यांनाच परमात्मा मानत होतो जे परमात्मा नव्हते. परमात्म्याची डेफिनेशन सांगतो. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 15 श्लोक 16 व 17 मध्ये 3 पुरुष सांगितलेत. एक क्षरपुरुष, एक अक्षर पुरुष. गीता अध्याय नंबर 15 श्लोक 16 मध्ये 2 पुरुषांचं वर्णन आहे. आणि त्यांच्याविषयी हे पण म्हटलंय की दोन्ही पुरुष, परमपुरुष म्हणजे प्रभू, स्वामी. आता स्वामी साहेब त्यांना म्हणतात जसे आपण म्हणतो तहसीलदार साहेब, बाबा कमिशनर, डीसी साहेब, डीएम साहेब, कमिशनर साहेब, मंत्री साहेब, मुख्यमंत्री साहेब, प्रधानमंत्री साहेब, राष्ट्रपती साहेब. हे सगळे साहेब आहेत, सगळे स्वामी आहेत, हे मालक आहेत, परंतु आपापल्या क्षेत्राचे. तर यात कंप्लीट जो साहेब आहे तो कोण आहे? राष्ट्रपती. आणि सेकंड नंबर मग प्रधानमंत्री. अशा प्रकारे क्षरपुरुष हा ब्रह्म आहे, ज्योती स्वरूपी निरंजन हा काळ आहे. हा केवळ 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे, मालक आहे, साहेब आहे, राम आहे. राम म्हणा, साहेब म्हणा, गॉड म्हणा, अल्लाह म्हणा, रब म्हणा, खुदा म्हणा, हे त्याच परमात्म्याचेही पर्यायवाची भाषाभिन्न नाम आहेत. तर या दोघांच्या विषयाबद्दल म्हटलंय की 15व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकात श्रीमद भगवद्गीतेत की क्षरपुरुष व अक्षरपुरुष या पृथ्वीवाल्या लोकात हे 2 पुरुष आहेत. आणि त्यांच्या अंतर्गत जितके प्राणी येतात, 21 ब्रह्मांड तर आहेत ब्रह्मची, आणि 7 शंख ब्रह्मांड, नील, पद्म, शंख, हे काउंटिंग आहे गणिताप्रमाणे. 7 शंख ब्रह्मांडांचा स्वामी आहे अक्षर पुरुष. तसे तर अक्षरचा अर्थ होतो अविनाशी, परंतु हा अविनाशी नाहीये, हा चिरस्थायी आहे. आणि यामुळेच त्याला अविनाशी म्हटलं गेलं आहे. वास्तवात हा अविनाशी नाहीये, कारण की याच्या पुढच्या मंत्रात, 17व्या मंत्रात गीताजीमध्ये ते स्पष्ट होतं. यात काय सांगितलं की क्षरपुरुष व अक्षरपुरुष तसेच त्यांच्या अंतर्गत जितके प्राणी शरीरधारी आहेत हे सगळे नाशवान आहेत, इन्क्लुडिंग क्षरपुरुष व अक्षरपुरुष. मग सांगितलं आहे परंतु जीवात्मा कोणाचा नाही मरत. मग 17व्या श्लोकात गीताध्याय नंबर 15 श्लोक 17 म्हटलं आहे की उत्तम पुरुष तू अन्यहा.
उत्तम पुरुषतु अन्यः. उत्तम म्हणजे श्रेष्ठ, पुरुष म्हणजे परमात्मा, तो श्रेष्ठ परमात्मा तर या वरच्यांच्या पेक्षा कोणी भिन्न आहे. आणि परमात्मा इति उदाहरते, ज्यांना परमात्मा म्हटले जाते, ज्याला परमात्मा म्हटले जाते तो परमात्मा तसा परमात्मा सर्वश्रेष्ठ आत्म्याला म्हटले जाते. तर परमात्मा तो आहे जो केवळ सुख देतो, दुःख नाही देत. बाकी आपण इतरांना पण परमात्मा मानून बसलो आहोत. जसे क्षरपुरुष काळाला पण आपण परमात्मा म्हणत होतो, ब्रह्मला. हा परमात्मा नाहीये. ज्या लोकात तुम्ही राहत आहात हा लोक परमात्म्याचा नाही होऊ शकत. कोणाचा मुलगा मेला, कोणाची मुलगी मेली, कोणाला कॅन्सर झाला, कोणाचा पाय तुटला, कोणाचा हात तुटला, कोणी अन्य रोगाने पीडित आहे, हाहाकार माजलाय, ॲक्सिडेंटमध्ये मरतात, पूर येतो, क्षेत्रच्या क्षेत्र उद्ध्वस्त होतं. हा परमात्म्याचा लोक नाही होऊ शकत. आणि अक्षर पुरुषाच्या लोकात पण हीच स्थिती आहे. तिथे पण जन्म आणि मृत्यू अशा प्रकारचे रोग, कष्ट, दुःख सगळे विद्यमान आहेत. केवळ एक सतलोक आहे, परमक्षर ब्रह्म. त्या उत्तम पुरुषाचे ते स्थान सतलोक आहे, जिथे दुःख नावाची वस्तू नाहीये. तिथे जन्म, तिथे मृत्यू नाही, वृद्धावस्था नाही आणि कोणत्या गोष्टीचा अभाव नाही. तिथे कोणते काम नाही करावे लागत तुम्हाला, कोणते टेन्शन नाही, कारण भंडार भरलेले आहेत भगवानाचे. आता जसे हा सतलोक आश्रम बरवाला, हा मिनी सतलोक समजा, त्याची रिहर्सल आहे, त्याचे एक सॅम्पल समजा आहे. जसे तुम्ही इथे येता, इथे तुम्हाला कोणतेच टेन्शन नाही, खाण्याचे, थांबण्याचे, नाहण्याचे आणि धुण्याचे. आणि पूर्ण दिवस हवं तर तुम्ही तर 1 आठवडा थांबता, 4 दिवस थांबता, 10 दिवस थांबता. बनवलेलं तयार जेवण मिळतं, घालून ठेवलेले मॅट्स मिळतात, वरती पंखे चालू असतात. नहा धुवा, भगवानाचे भजन करा, हवं तर 10 दिवस थांबा. तुम्हाला कोणतं टेन्शनच नाही. आणि हे सतलोकात या सुविधा उपलब्ध आहेत. हा काळाचा लोक आहे. इथे पण आम्ही इतकी सुविधा नाही उपलब्ध करू शकत परमात्म्याच्या मुलांना. तरी पण आमचे जितके सामर्थ्य आहे प्रयत्न खूप करतो, कारण की सतलोक आश्रम बरवालामध्ये सामान्य आत्मा नाही येऊ शकत. परमात्म्याचे विशेष लाडके आत्मेच पोहोचू शकतात. जरी ते दुःखी आहेत किंवा सुखी आहेत, मग इथे सुखी करणार त्यांना. यासाठी आम्ही संभव प्रयत्न करतो, त्यांना कोणते कष्ट न होत. आम्ही तर दास आहोत त्या परमपित्याचे, आणि तुम्ही त्या भगवानाची समर्थाची मुले. तुमच्यासाठी मग संभव प्रयत्न करतो जितके आमचे सामर्थ्य आहे, की कोणत्याही प्रकारे यांना काही कष्ट न होत. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की जितका वेळ तुम्ही इथे घालवाल, हा तुमचा वेळ वेगळ्याच प्रकारचा असतो. इथून जाताच तुम्ही बघा, आश्रमातून निघताच तुम्हाला किती टेन्शन सतावते. हे करायचंय, ते करायचंय, तिथे जायचंय, हे घ्यायचंय, त्याला द्यायचंय, त्याने असं केलं. तर आपण जेव्हापासून सतलोकातून निघालो, आपल्याबरोबर हा आजार त्या वेळेपासूनच लागलाय. आता आपल्याला तिथेच जायचं आहे जिथे कोणता अभाव नाही. तिथे फळदार सदाबहार वृक्ष आहेत, सदाबहार मेवे आहेत. जसे जंगलात तुम्ही पाहिले असेल शामक उभा असतो, पूर्वी जुन्या काळी तर खूप जास्त फळदार वृक्ष होत असत. कुठेतरी काही लागले आहे, कुठेतरी कोणती फळे लागली आहेत, खा, तोडा, खा, बसून खा थाटात. तर तिथे सतलोकात तुम्हाला कोणतेच काम नाहीये आणि सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. तर सांगायचा भाव हा आहे की तो सतलोक आहे त्या परमपिता परमात्म्याचा, आणि तो भगवान परमात्मा आहे. आता इथे सांगितलंय, रमता राम जपोरे प्राणी, अब तो सुन ले राम कहानी. आता आपण राम शब्दाने कुठे आपण आपल्या डोक्यात विचार घेऊन जात होतो. श्री रामचंद्रजी, राजा दशरथाचा पुत्र, अयोध्येचा राजा. आपण जेव्हा राम शब्द आपल्या हृदयात येत होता, आपल्या धर्मगुरूंनी आपल्याला असे चुकीचे फीड केले होते की राम नाम येताच तो धनुष्यबाण घेतलेला श्रीरामचंद्र दिसत असे. बघा, आता राम समजण्यासाठी आपण रामाची डेफिनेशन समजून घ्या. आता तुम्हाला सांगितले होते जसे तहसीलदार पण साहेब आहे, कमिशनर पण साहेब आहे, हे सगळे साहेब आहेत.
मंत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, राष्ट्रपती सगळे साहेब आहेत, परंतु हे आपल्या आपल्या स्तरावरचे साहेब आहेत. आणि त्यांच्यात जो समर्थ साहेब आहे तो राष्ट्रपती, प्रधानमंत्रीजी आहेत. अशा प्रकारे रामचंद्रजी हे श्री विष्णू समजा, सत्वगुण विष्णू. आणि विष्णूजींचे किती राम आहेत, किती मालक आहेत, किती पुरुष आहेत, किती प्रभू आहेत, किती देव आहेत, हे केवळ एक सत्वगुण प्रधान परमात्मा, सत्वगुण प्रधान भगवान राम आहेत. राम आहे हे. आणि केवळ एक ब्रह्मांडाच्या आत 3 लोकांवर या विभागाचे मंत्री आहेत. हे सत्वगुण विभागाचे मिनिस्टर आहेत. पृथ्वी लोकावर, स्वर्ग लोकावर व खाली पाताळ लोकावर केवळ 3 लोकांवर आपल्या या विभागाचे हे स्वामी आहेत, राम आहेत. ब्रह्माजी रजोगुण विभागाचे मंत्री आहेत, मिनिस्टर आहेत. आणि हे पण याच 3 लोकांवर स्वामी आहेत, राम आहेत, मालक आहेत, पुरुष आहेत, प्रभू आहेत. आणि शंकर भगवान तमोगुण विभागाचे मिनिस्टर आहेत. याच प्रकारे या 3 लोकांवर यांचे जे पिता आहेत, क्षरपुरुष, ब्रह्म, ज्योतिस्वरूपी निरंजन, हे याची 21 ब्रह्मांड आहेत. एक ब्रह्मांड समजा एक प्रांत आहे. आणि हा प्रत्येक प्रांतात मुख्यमंत्र्यांचेच चीफ मिनिस्टरचा रोल करत आहे. आपल्या 3 मुलांना हा प्रधानमंत्री, हा मंत्री बनवून ठेवतो, मुख्यमंत्री. मुख्य मीन्स इथलावाला मुख्यमंत्री नाही, म्हणजे इतरांपेक्षा जसे देव अजून पण आहेत, जसे पाण्याचा देवता वरुण आहे आणि धनाचा देवता कुबेर आहे, असे हे वेगळे वेगळे जे अजून देवता आहेत, जो सूर्यप्रकाशाच्या स्त्रोताचा देवता भगवान प्रभू सूर्य आहे. सूर्य हा आगीचा गोळा नाहीये, एक देव आहे जो या प्रकाश स्त्रोताचा स्वामी आहे. जसे बिजली मंत्री असतो, बिजली मंत्री, विद्युत मंत्री, तो कोणता दगडाचा नाही होत किंवा कोणता चमकती वीज असं नाही होत, तो एक मनुष्य असतो, त्याच्या कंट्रोलमध्ये बिजली विभाग असतो. अशा प्रकारे सूर्यदेव हा नाहीये जो सूर्य चमकत आहे, त्याच्यावर कंट्रोलर आहे सर्व सूर्यावर. या ब्रह्मांडात पण खूप सूर्य आहेत, एक नाही. आणि असे खूप सारे अजून पण प्रकाश स्त्रोत आहेत चंद्रमाप्रमाणे, तर त्या सगळ्यांचा कंट्रोलर तो आहे. असे तर सांगायचा भाव हा आहे की हा केवळ 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे, क्षरपुरुष. आणि अक्षरपुरुष 21 ब्रह्मांड, 7 शंख ब्रह्मांडाचा राम आहे, 7 शंख ब्रह्मांडाचा स्वामी आहे, मालक आहे. आणि परमक्षर ब्रह्म, पूर्ण परमात्मा, उत्तम पुरुष तू अन्यः, तो कबीर देव जो आहे परमक्षर ब्रह्म, तो असंख्य ब्रह्मांडांचा राम आहे, मालक आहे, स्वामी आहे. तर आता काय सांगतात, रमता राम जपो रे प्राणी, अब तो सुन ले राम कहानी. कच्छ मच्छ कूरम ना होते, धौल धरनी नहीं धानी. चंद सूरज दो दीपक ना थे पवन और पानी. भाई कच्छ मच्छ ये कूरम ना होते, धौल धरनी नहीं धानी. चंद सूरज दो दीपक नहीं थे पवन और पानी. ब्रह्मा विष्णु महेश नहीं होते, नहीं लक्ष्मी नहीं गौरज रानी. सावतरी नहीं सनकादिक तब होते अलख बिनानी. पुण्यात्म्यांनो, तुम्हाला दासाने आत्ता तुम्हाला सांगितले होते की परमात्मा चांगल्या आत्म्यांना भेटतात, हे त्यांचे विधान आहे. आणि ते सतलोकात राहतात, तिथून गती करून येतात, चांगल्या आत्म्यांना भेटतात आणि आपल्या महिम्याचा स्वतःच आपल्या अमृतवाणीने बोलून बोलून उंच स्वरात, कवितांच्या माध्यमातून, दोह्यांच्या माध्यमातून, शब्दावलीच्या माध्यमातून एका कवीप्रमाणे आचरण करत ते आपल्या ज्ञानाचा प्रचार करतात. आणि त्यांच्याकडून प्राप्त ज्ञानाला संत पण त्याच प्रकारे
त्या परमात्म्याचा महिमा ऐकवतात. तर परमात्मा सांगतात, चारों युग में मेरे संत पुकारे, कोक कहा हम हेल रे, हीरे माणिक मोती बरसे, ये जग चुगता ढेल रे. होय, होय. परमात्मा स्वतः येऊन सांगून गेले होते 600 वर्षांपूर्वी आपल्या अमृतवाणीत, कबीरवाणीत, की चारही युगात आम्ही येतो आणि आमच्या प्रिय आत्म्यांना हे यथार्थ ज्ञान ऐकवतो आणि ते माझ्याकडून प्राप्त ज्ञानाला माझ्याशी परिचित महापुरुषपण, माझे संत, याच ज्ञानाचा पुढे प्रचार करतात. छाती ठोकपणे जागोजागी जाऊन सत्संग करतात. तर काय सांगतात की चारही युगात परमात्मा येतात. सतयुग में सत सुकृत कह टेरा, त्रेता नाम मुनिंदर मेरा, द्वापर में करुणा में कहाया, कलयुग नाम कबीर धराया. चारों युग में मेरे संत पुकारे, कोक कहा हम हेल रे, हीरे माणिक मोती बरसे, यो जग चुगता ढेल रे. परमात्म्याने म्हटले आणि माझ्याशी परिचित सर्व संत ते पण हेच सांगत आहेत की आम्ही यथार्थ ज्ञान, यथार्थ ती भक्ती विधी पसरवत आहोत, खुले आम मोठमोठ्याने ऐकवत आहोत. तुम्ही आमच्या या ज्ञानाला न ऐकून जे आम्ही सत साधनारूपी आणि सत ज्ञानरूपी हिरे आणि मोती तुमच्यावर उधळत आहोत, तुमच्यापुढे टाकत आहोत, तुम्ही लाथाडून पुढे जाता आणि तुम्ही अन्य उपासना करता आहात, अन्य देवतांची, जी शास्त्रविधीला त्यागून मनमानी आचरण आहे, ज्याच्याविषयी श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 16च्या श्लोक 23 व 24 मध्ये सांगितलं आहे की शास्त्रविधीला त्यागून जे मनमानी आचरण करतात अर्जुन, त्यांना नाही कोणतं सुख मिळतं, ना त्यांची सिद्धी होते व नाही त्यांची कोणती गती होते. व्यर्थ, युजलेस. यासाठी तुझ्यासाठी अर्जुन कर्तव्य आणि अकर्तव्याच्या व्यवस्थेत कोणती साधना करायला पाहिजे, कोणती भक्ती केली पाहिजे आणि नाही केली पाहिजे, यासाठी सद्ग्रंथांनाच प्रमाण मान, कोणत्या लोकवेदांवर, दंतकथेवर विश्वास नको ठेवू. तर जितके पण परमात्मा सांगत असत की तुमचे जे धर्मगुरू आहेत, कबीर परमेश्वरजी सांगत असत की तुमचे जितके धर्मगुरू आहेत हे चुकीचा ज्ञान प्रचार करत आहेत, तुम्हाला सद्भक्ती नाही सांगू शकत आहेत आणि आम्ही सद्भक्ती सांगत आहोत, तर तुम्ही याला लाथाडून ती साधना करत आहात जी ना तर तुम्हाला सुखी करू शकते, ना तुमच्या भविष्यात येणाऱ्या संकटांना नाही टाळू शकत. तुमच्या प्रारब्धात, तुमच्या नशिबात जे लिहिले आहे, तुमचे कष्ट, त्याचे निवारण नाही करू शकत. तर ते तुम्ही रिकामी ओझीच वाहत आहात, दगडगोठे एकत्र करत आहात, त्यांना हिरे आणि मोती जाणून. ही तुमची मोठी चूक आहे. या दगडगोट्यांना जेव्हा तुम्ही पुढे जाऊन घेऊन जाल डोक्यावर ठेवून आणि जिथे याची किंमत होईल, तेव्हा तुम्हाला समजेल की तुम्ही दगड उचलून आणलेत, गोटे उचलून आणलेत, लाल हाती लागला नाही. तर काय सांगतायत? चारों युग में मेरे संत पुकारे, कोक कहा हम हेल रे, हीरे माणिक मोती बरसे, ये जग चुगता ढेल रे. की आम्ही सत्साधना, सद्भक्तिरूपी हिरे मोती तुमच्यावर उधळत आहोत आणि तुम्ही पण दगड गोटे म्हणजे अन्य उपासना करण्यातच मग्न आहात. त्या देवी देवतांची पूजा करतात जे तुम्हाला कधी सुख नाही देऊ शकत. ते स्वतः सुखी नाहीत. त्यांचा अस्थायी जीवनकाळ सगळ्यांचा, सगळे नाशवान आहेत, तरी पकडून पकडून फिरत आहात. समर्थाला शरण जा, मग तुम्ही सुखी होऊ शकाल. समर्थ का शरणाग हो, रंग होरी हो, वाई कदे न हो ए काज राम, रंग होरी हो. सांगतात समर्थांची शरण घ्या, ग्रहण करा, मग कधीही तुमच्यावर कोणतेही संकट नाही येणार, जर तुम्ही मर्यादेत राहाल. पर भी लेन जात है दुनिया, हमरा ज्ञान किने ना सुनिया. परमात्मा ओय होय किती दुःखी होऊन म्हणतात की तुम्ही परभी उत्सवाला जाता तिथे
कुठेही कोणता कुंभमेळा भरतो कुठल्या तलावात ओढ्यात, ज्यात गाढवे पण नाही नाहणार, त्यातलं पाणी पण नाही पिणार आणि त्यात स्नान करून तुम्ही कल्याण समजता आपलं. तुमच्या आधी मासे, बेडूक सगळे विद्यमान असतात, त्यांचा मोक्ष नसता झाला. आपल्या सद्ग्रंथांचा आधार माना व संत महापुरुष ज्यांना भगवान भेटले त्यांच्या वाणीला आधार मानून साधना करा, तेव्हा सफलता मिळेल. तर भगवान म्हणत असत, पर भी लेण जात है दुनिया, और हमरा ज्ञान किन्हे ना सुनी. तर इथे काय सांगू इच्छितात? भाई कच्छ मच्छ कूरम ना होते, दौल धरणी नहीं ध्यानी. ये चंद सूरज दो दीपक ना थे, नहीं थे पवन और पानी. ब्रह्मा विष्णु महेश न होते, नहीं लक्ष्मी गौरज रानी. सावतरी नहीं सनकादिक तब होते, अलख बिनानी. आता आदरणीय गरीबदास साहेबजी सांगत आहेत परमात्म्याकडून प्राप्त त्या यथार्थ ज्ञानाच्या आधाराने की पहिले सगळ्यात पहिले काहीच नव्हते, केवळ एक परमात्मा होता. आणि हे आपले वेद सांगतात आणि हेच ते महापुरुष सांगतात व हेच परमात्मा स्वतः येऊन ज्ञान देतात. हम ही अलख अलाह हैं, कुतुब गोस और पीरे. गरीबदास खालिक धनी, हमरा नाम कबीरे. ए स्वामी सृष्टा में सृष्टि हमार तीरे. दास गरीब ऊपर बसूं, अधर बसूं, अवगत सत कबीरे. परमात्म्याने स्वतः पण आपला महिमा सांगायचा प्रयत्न केला, पण आपण बालक इतके आहोत, आपण परमात्म्याला ओळखू नाही शकलो, कारण की आपल्याला बालबुद्धी बनवले या अज्ञानी संतांनी, महंतांनी, मंडलेश्वरांनी आणि गुरूंनी. आता पुण्यात्म्यांनो, सगळ्यात पहिल्यांदा भगवानांनी तुम्हाला शिक्षित केले आणि मग या ज्ञानाला तुमच्यापर्यंत पोहोचवले. आता जितके पण तुम्ही इथे आला आहात, कोणत्याही धर्मजातीचे, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हे ज्ञान ऐकले असेल तेव्हा खूप वाईट वाटले होते. आणि आज तुम्हाला कसे वाटते की हे भगवान, की जर पृथ्वीवर ज्ञान आहे तर हे आहे, बाकी सगळे अज्ञान भरून राहिले आहे. तर काळाने इतके अज्ञान ठोकले आपल्या परमात्म्याच्या मुलांमध्ये की ज्ञानापासून दूर पळतात, विरोध करतात, आपल्या जीवनाचा नाश करून घेतात. परंतु यासाठीच परमात्म्याने तुम्हाला शिक्षित बनवले. आज म्हाताऱ्यांपासून बालकांपर्यंत सगळ्यांना अक्षरज्ञान आहे. असं मानलं की कोणी बुजुर्ग राहिला पण असेल चुकून अशिक्षित, तर त्याची नातवंड आणि त्याची मुलं सगळे शिक्षित आहेत, बसून समजावतील की नाही पिताजी असे आहे, हे बरोबर लिहिले आहे, यात गीतेशी तपासून पाहिले आम्ही तरी पण मानेल. तर यासाठी मालकांनी ही वेळ निवडली होती की जेव्हा मधली पिढी येईल आणि कलियुग 5505 वर्ष संपून जाईल, तेव्हा या ज्ञानाचा आम्ही ढोल वाजवून प्रचार करू आणि सर्व मुलं मला शरण येतील, सगळ्यांचा मोक्ष होईल. संपूर्ण विश्वातील मुलं परमात्म्याचीच मुलं आहेत. जरी कोणी हिंदू आहे, मुसलमान आहे, शीख आहे, ईसाई आहे, आपण एकाच पित्याची मुले आहोत. आपण आपल्या चुकीने वेगवेगळे झालो, आपल्याला ज्ञान नीट न मिळाल्याने आपण भिन्न भिन्न झालो. परमात्म्याचा आदेश आहे, या ज्ञानाला ऐकून परत सगळे परत एक होतील आणि सगळ्यांचा मोक्ष होईल. आता पुण्यात्म्यांनो, तुम्हाला कथा ऐकवतो. परमात्मा जसे परमात्म्याचा महिमा वेदात लिहिला आहे आणि तसे तर संपूर्ण विश्व वेदांना, वेदांच्या ज्ञानाला नाकारत नाही. केवळ एक पंथ आहे आणि त्या पंथाच्या ज्या शाखा आहेत त्याच आपल्या मंद बुद्धीच्या कारणाने हे म्हणतात की आम्ही वेद आणि गीता यांना नाही मानत. आमच्या गुरुचे ज्ञान तर वेद व गीता यांच्या वरचे आहे. जेव्हा दासाने या पंथाच्या म्हणजेच राधास्वामी पंथाचे प्रवर्तक श्री शिवदयालजी महाराज, आग्रा इथेच राहणारे, जसे की राधास्वामी पंथ चालवणारे सांगतात, जे यांचे प्रमुख आहेत, त्यांचे ज्ञान वाचले. मग वेदांमध्ये पाहिले, संतांच्या महापुरुषांच्या वाणीत पाहिले, तर त्यांना कख पण माहीत नाही अध्यात्म मार्गाचा. आणि त्याचे अनुयायी तर हे म्हणतात की आम्ही वेद व गीता यांना नाही मानत, आमचे ज्ञान तर याच्या वरचे. तर त्याची झलक तुम्हाला कितीतरी वेळा दाखवले, परत दाखवीन. त्यांना सतनाम माहीत नाही, सतलोक माहीत नाही. ते कसं आहे,
आणि तिथे काय स्थिती आहे, खाक आहे त्यांच्याजवळ ज्ञान. आणि त्यांच्यातूनच राधास्वामी पंथातूनच कोणते पंथ निघाले आहेत? धनधन सद्गुरू, सच्चा सौदा शिरसा आणि जगमालवाली. आणि दिनोतमध्ये ताराचंद, जय गुरुदेव मथुरामध्ये ठाकूरजी एक झाले आहेत, ते राधास्वामीचेच. आणि दिल्लीमध्ये सावन कृपाल मिशन. अजूनही खूप अनेक वेगळे यांचे पंथ आहेत. हे सर्व समजा त्याच विहिरीचे पाणी आहे, ज्यात पाण्याच्या स्थानावर काही पण नाहीये, रिकामे आहे. ते खारे पाणी आहे, युजलेस आहे हे समजा. म्हणजेच त्यांचे ज्ञान चुकीचे आहे. विश्वात कोणीही, कोणत्याही धर्माचा माणूस वेद व गीतेला नाकारत नाही. सगळे मानतात. विशेष करून हिंदू धर्म तर मानतोच मानतो. तर दास तुम्हाला हे समजवू इच्छितो की जेव्हा वेदांमध्ये जे ज्ञान लिहिले आहे, परमात्मा कसा आहे, कुठे राहतो, कोण आहे, कसा भेटतो, तर मग कमीत कमी हिंदू समाजात शिकलेले आहेत, एज्युकेटेड आहेत, कोणी बालक नाही. इतके दिवस दिशाभूल केली यांनी आपली. तर तुम्हाला तर मानायलाच पाहिजे की जी वेदात परमात्म्याची डेफिनेशन लिहिली आहे, परमात्म्याचा महिमा लिहिला आहे, त्याची परिभाषा लिहिली आहे, ती सत्य आहे. तर ती कोणावर फिट बसते? तसे तर 2 मिनिटात निकाल लागेल की हु इज गॉड, कोण आहे तो परमात्मा ज्याच्याविषयी वेद गुण गातात. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 86 86 च्या मंत्र 26 व 27 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 82 82 च्या 1 2 3 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 54 मंत्र 3 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 20 मंत्र 1 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1 मंत्र 8 व 9 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 96 96 च्या 16 ते 20 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 94 च्या 1 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 95 च्या मंत्र नंबर 2 मध्ये. अजून पण अनेक स्थानांवर यात काय लिहिलं आहे की ते कबीर देव, कबीर साहेब, कबीर भगवान ते वरती सतलोकात, अमरलोकाच्या 3ऱ्या भागात तिथे बसले आहेत, सर्व ब्रह्मांडांच्या वरती. भवनो सर्वो भवनोपरी तिष्ठती, सगळ्या ब्रह्मांडांच्या, सगळ्या भवनांच्या वरती विराजमान आहे. व तो सिंहासनावर बसला आहे, जसे राजे असतात, राजे बसतात. राजासारखा आहे दिसायला, मनुष्य सदृश्य आहे. आणि तिथून गती करून येतो. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? सीमा संजय चरखे. आपण कुठून आलात? राहणार निमगाव, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा येथून आले. आपला व्यवसाय काय आहे? मी सुरुवातीला मजुरी करीत होती, आता सध्या बँक सखी आहे CBI निमगावमध्ये. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी संत रामपालजी महाराजांची गुरुदक्षिणा 3/3/2017 मध्ये घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याच्या अगोदर मी व माझा परिवार शिवजीचे 16 सोमवाराच्या व्रताची पूजा करत होते. लगे श्री हनुमानजी चालीसाचा पाठ करत होतो. लगे सत्संग, भजन, कीर्तन याच्यामध्ये सुद्धा जात होते. तसेच संध्याकाळी रोज हरिपाठ, भजन, कीर्तन, घरी महिलांना बोलवून 4-5 जणे आम्ही भगवंताचे, श्रीकृष्णाचे गाणे म्हणायचो. लगे सकाळी लवकर उठून पटकन आंघोळ करून गावामध्ये रामधून निघायची. आमच्या सगळ्या मंदिरांसमोरून सगळ्या देवांचे भजने म्हणायचं. ज्या दिवशी समजा आज गुरुवार आहे तर आम्ही गुरुवारी गजानन महाराजांचे, शुक्रवार आहे शुक्रवारी लक्ष्मीजीचे, शनिवार आहे शनिवारी श्री हनुमानजीचे असे भजन म्हणायचो. आणि रविवारी आमच्या गावातल्या सुपो मंदिर महाराजांच्या दर्शनासाठी
रोज तिथं त्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन करायचो. आमच्या गावात दुर्गा मातेचं मंदिर आहे, तिथं पण आम्ही जायचो. विठ्ठल रुक्मिणी मातेचे मंदिर आहे, आम्ही तिथं पण जायचो आणि दर्शन घ्यायचो. ताई, जसं तुम्ही सांगत आहात की आधीपासूनच तुम्ही भक्तिमार्गात लीन होतात आणि महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे, जसे की मंदिरात जाणे, देवीदेवतांची पूजा करणे, त्यांचा पाठ करणे, त्यांच्या पोथ्या वाचणे, या भक्ती साधना आपण पूर्वीपासूनच करत होतात. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल आपल्याला माहिती कशी मिळाली आणि आपण या मार्गाकडे कशा वळाला? संत रामपालजी महाराजांच्या जे ज्ञानगंगा पुस्तक आहे, हे माझ्या बाबांचे जे शेजारी होते त्यांना वाचनाची आवड असल्यामुळे त्यांच्याकडे ते पुस्तक दिले. बाबांनी ते पुस्तक पूर्ण वाचून काढले आणि मला सांगितले की आपण जी भक्ती करतो, गीतेमध्ये सांगितलेले आहे, 15व्या अध्यायातील 1 ते 4 श्लोकामध्ये सांगितलेले आहे की आपण जी पूजा करत आहोत ही उलटी पूजा आहे. आपण डांगांची पूजा करत आहोत. आणि जे गीतेमध्ये सांगितलेले आहे ते आपल्या ज्ञानगंगामध्ये सुद्धा आहे. तर बाबा म्हणाले की ही पूजा जसं आपण उलटं करत आहे. बाबांना इतकी आस लागली होती परमात्माला भेटायची आणि आम्हा सगळ्यांना की जसं मग बाबांनी त्या ज्ञानगंगा पुस्तकावर जो नंबर होता त्याच्यावरून आश्रमामध्ये फोन केला. त्यांनी सांगितलं की मला रामपालजी महाराजांना भेटायचं आहे. तर त्यांनी सांगितलं तिकडून कुणीतरी की जसं रामपालजी महाराजांना भेटणं हे तो आसानसी बात आहे. आईने, बाबाने, मीने आणि आमच्या सगळ्या परिवाराने आम्हाला कशातच मन लागत नव्हतं. आम्हाला फक्त एकच वाटायचं की ओरिजिनल गॉड जे आहेत, कबीर परमात्मा जे रामपालजी महाराज आहे, आम्ही कधी त्यांना भेटतो आणि आम्ही कधी त्यांची नामदीक्षा घेतो. मग असेच बाबांनी गावातील सगळ्या लोकांना ही गोष्ट सांगितली, जे ओरिजिनल गॉड आहे आपण त्याची पूजा करत नाही म्हणून आपण सगळे दुःखी आहोत. बाबा म्हणत की आणि मला म्हणत की मला काहीच नाही, मला पटकन हरियाणाला जायचं आहे आणि मला नामदीक्षा घ्यायची आहे. अशातच आमच्या एका गावातील एका ताईने त्यांच्या घरी जे पाहुणे आले होते त्यांनी रामपालजी महाराजांकडून गुरुदीक्षा घेतलेली होती. तर त्यांना सांगितली ही गोष्ट की जसं ते भोपळे आले होते ते असे म्हणत. मग ते आमच्याकडे आले. ते म्हणत की मला पटकन तिकडे घेऊन चला. परमात्माने मला त्यांच्यासाठीच पाठवले. ते पटकन आमच्या इकडे आले आणि आम्हाला सांगितलं. मग आम्ही त्यांच्याशी बोललो आणि मग नंतर आम्ही इथं बुलढाण्याला येऊन नामदीक्षा घेतली. अशा प्रकारे आम्ही संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये आलो. ताई, जसं तुम्ही सांगत आहात की तुमचे जे वडील आहेत त्यांनी सुरुवातीला ज्ञानगंगा हे ग्रंथ वाचला आणि त्यांना सच्चा ज्ञान असं कळालं आणि गीतेमध्ये, वेदांमध्ये आणि जे आपल्या धर्मग्रंथामध्ये काय ज्ञान दिलेले आहे आणि आपण काय भक्ती साधना करायला पाहिजे हे त्यांना जेव्हा कळालं तेव्हा त्यांनी संत रामपालजी महाराजांकडं नामदीक्षा घेण्यासाठी प्रयत्न केला आणि पूर्ण परिवाराने नामदीक्षा घेतली. तर मला असं विचारायचं आहे की ह्या नामदीक्षेमुळे आणि ह्या साधनेमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? सुरुवातीला तर माझी परिस्थिती एवढी हलाखीची होती की मी फक्त मला रिअली गॉड कुठं मिळतील याच शोधामध्ये होते. मी कधीही कोणत्याही प्रकारचा गुरु केलेला नव्हता. मला सगळेजण म्हणत की तू गुरु बनव, पण मी गुरु बनवलं नव्हतं. मी म्हटलं की माझ्या सगळ्या दुःखाचे जो निवारण करीन आणि ज्याच्या भक्तीपासून माझा पूर्ण उद्धार होईल आणि माझ्या कुटुंबाचा उद्धार होईल आणि मला आर्थिक, शारीरिक, मानसिक लाभ मिळेल त्यांनाच मी गुरु करेल. माझे मुलं आणि मी नेहमी आजारी असायची. माझे मिस्टर ड्रिंक करत होते, त्याच्यामुळे माझ्याजवळ 1 रुपयाही दवाखान्यासाठी सापडायचा नाही. मी सतत इतकी कर्जबाजारी असायची की मला काय करावे नेहमी काही सुचत नव्हतं. 2-3 वेळा तर माझ्याकडे सुसाईड केल्याशिवाय पर्याय नव्हता असं मला वाटायचं, कारण की डोकं बिलकुल चालत नव्हतं. घरात मिस्टर ड्रिंक करून यायचे, घरामध्ये थोडीशी काही खायची बी सोय नव्हती. मिस्टर ड्रिंक करून आले की नेहमी क्लेश असायचा, नेहमी भांडणं असायची, मुलं एकदम आजारी असायची. काय करावे काही सुचत नव्हते. माझी पण तब्येत बरी नव्हती, त्याच्यामुळे मला काय करावे काही सुचत नव्हते. मी रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा 2017मध्ये 3/3/2017मध्ये घेतल्याबरोबर मला 2019मध्ये सुरुवातीला स्टार्टिंगला ऑर्डर आली
की बुवा जसं बँक सखीचं हे पद रिक्त आहे, तू करू शकतं काय? परमात्माला संत जगद्गुरू रामपालजी महाराजांना खूप प्रार्थना केली मनापासून की हे परमात्मा, तुम्हाला माझी परिस्थिती माहीत आहे, मी कोणत्याही प्रकारचे शेतीचे कामसुद्धा करू शकत नाही, तर मला प्लीज फक्त एवढा जॉब लावून द्या. आणि दुसऱ्या दिवशी मला लगेच कॉल आला की तुम्ही इथं परीक्षेला या बुलढाण्याला. मी इथं परीक्षेला आली. मी इथं परीक्षा दिली. माझा इंटरव्ह्यू झाला आणि आनंदाची गोष्ट परमात्म्याच्या कृपेने अशी की मी त्यामध्ये पास झाली आणि मला ते जॉब मिळाली. म्हणजे माझं टेन्शन, थोडंसं आर्थिक टेन्शन बऱ्याच प्रकारे कमी झालं. आणि मानसिक टेन्शन हे की माझे मिस्टर आहे, हळूहळू यांची दारूसुद्धा कमी झाली. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही जे नेहमी आजारी असत जाऊ, माझी मुलं, मी, माझे 2 मुलं आहेत, ते नेहमी खूप खूप आजारी असायचे. मी सुद्धा खूप आजारी. नेहमी आम्हाला टायफॉइड व्हायचा, ताप यायचा, लागे माझ्या पोटात गाठसुद्धा होती. तर ती फक्त परमात्माच्या नामदीक्षेमुळे आणि त्यांच्या मंत्र जापाने आणि त्यांच्या नामस्मरणाने सगळ्या प्रकारचे आमचे दुःख कमी झाले. या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही लाभ प्राप्त झाला का? याच्या व्यतिरिक्त भरपूर खूप लाभ झाले की मी सांगूही शकत नाही. पर सर्वात महत्त्वाची गोष्ट, परमात्माने आमचा सगळ्यांचा या जन्माचा उद्धार केला आणि मला इतक्या आर्थिक संकटातून मुक्त केलं की मी परमात्माचे कधीच उपकार विसरणार नाही. आणि माझे जे आई वडील आहेत त्यांचे सुद्धा डोळे गेले होते. एकदम त्यांना बिलकुल दिसत नव्हतं, की डॉक्टरांनी गॅरंटी नव्हती घेतली की बुवा यांना बिलकुल कधीच दिसणार नाही. त्यांचे ऑपरेशन केले परमात्माच्या दयाने, त्यांना दिसत पण आहे आता. दोघंही एकदम चांगले आहेत. याच्यापेक्षा अजून काय पाहिजे सांगू शकत नाही मी, इतके लाख परमात्मानं दिले मला. ताई, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांनी जी सद्भक्ती आपल्याला दिली आणि जो गुरुमंत्र आपल्याला दिला, त्या गुरुमंत्रांच्या साधनेमुळे आणि त्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे सुख प्राप्त झाले. आपली जी आर्थिक परिस्थिती होती ती सुधारली. आपल्या ज्या पतिदेवांचं जे व्यसन होतं ते सुद्धा पूर्णपणे बरे झाले. आपल्या मुलांची तब्येत, आपली तब्येत, सर्व कुटुंबाला सुख समाधान लाभ प्राप्त झाले. तर मला असं विचारायचं आहे की या अनुषंगाने जे आपल्या ज्या सखी आहेत किंवा आपले जे गणगोत्र आहेत, जे आपला परिवार आहे आणि जे श्रोतावर्ग आज आपल्याला बघत आहेत, या सर्वांना आपण काय संदेश देऊ इच्छिता? मी तर फक्त रामपालजी महाराज, जगद्गुरू संत रामपालजी महाराजच्या वतीने प्रार्थनाच करू शकते की सगळ्यांनी या ओरिजिनल भक्ती मार्गामध्ये येऊन आपल्या परिवाराचे पूर्णपणे कल्याण करा आणि सद्भक्ती घेऊन सगळ्या व्यसनांपासून दूर राहा आणि परमात्म्याच्या शरणमध्ये या. ताई, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर बरेचसे लाभ प्राप्त होतात, तर या अनुषंगाने जर एखाद्या व्यक्तीला किंवा साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुमंत्र घ्यावायचा असेल तर ती व्यक्ती गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? जर एखाद्या व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची गुरुदक्षिणा घ्यायची असेल तर आता सगळ्या प्रकारच्या चॅनलवर आपल्या रामपालजी महाराजांचे सत्संग होत असतात. त्याच्यावर जी पट्टी येते त्या पट्टीवरून फोन नंबर घेऊन त्या फोन करून आपल्या तालुक्याच्या ठिकाणीच नामदीक्षा घेऊ शकतात. तसेच आपण SMS करून सुद्धा जगण्याचा मार्ग, ज्ञानगंगा हे पुस्तक सुद्धा SMS करून मागवू शकतो. त्याच्यावर सुद्धा सगळ्या प्रकारचे नंबर दिले आहे. आपण त्याच्यावर फोन करून नामदीक्षा घेऊ शकतो. या नामदीक्षेसाठी किंवा या गुरुमंत्रासाठी किती खर्च येतो? या नामदीक्षेसाठी व या गुरुमंत्रासाठी 1 रुपयाही खर्च येत नाही. कोणत्याही प्रकारचं कोणताही शुल्क येथे घेतल्या जात नाही. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या
व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू